मँगो पावडरची आज अशी रेसिपी शेअर केली ना, जी तुम्ही एकदा बनवून ठेवली ना, ती तुम्ही बिना फ्रीजची वर्षभर स्टोअर करू शकताय आणि आंब्यांचा वर्षभर असा आनंद घेऊ शकताय. तर आज ना मी तुम्हाला इथे फक्त 3 रेसिपी सांगितलेत: मँगो सरबत, मँगो मिल्कशेक आणि सगळ्यांची आवडती म्हणजे मँगो लस्सी. याशिवाय पण तुम्ही भरपूर असे मँगोचे ड्रिंक्स बनवू शकताय. त्याच्यामध्ये मँगो मोहितो, मँगो आईस टी, मँगो प्रोटीन शेक, मँगो कोल्ड ड्रिंक्स, भरपूर सारे ड्रिंक तुम्ही इथे बनवू शकता. अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगून ना मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओला ना अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे बघा मी 2 आंबे घेतलेले आहेत. तर आंब्यांचं प्रमाण तुम्ही 2-3 असं कितीही ठेवू शकताय. किती प्रमाणात घ्यायचं मी ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा हे आंबे ना मी स्वच्छ असे धुवून घेतले. याचा जो चीक होता ना तो अगदी व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला ना या आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे. आता आंबा बघू शकताय किती मस्त आहे, बघू शकताय तुम्ही. तर आंबा इथे ना आपल्याला शक्यतो गोडच वापरायचा आहे. गोड बघूनच आंबा घ्या आणि ह्याचे आपल्याला ना आता क्यूब करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे असे जर क्यूब केले ना तर अगदी व्यवस्थित असा ना आंब्याचा गर आपल्याला काढता येतो. तर हे आंब्याचा सगळा गर ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं अगोदर काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला माहितीसाठी सांगते, आता तुम्ही ना इथे कोणताही आंबा वापरू शकताय. असं नाही की मी आता इथे जो वापरला आहे ना तो दशेरी आंबा वापरला आहे. तुम्हाला हापूस वापरायचा असेल हापूस वापरा, किंवा बदामी वापरायचा असेल बदामी घेऊ शकताय. जो कोणताही आंबा तुम्हाला घ्यायचा आहे ना तो घ्या. फक्त तो आंबा ना गोड असला पाहिजे, एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. आणि आंबा कुठेही खराब नसला पाहिजे, कारण आपण ही आंब्याची जी पावडर बनवतोय ना ती वर्षभर स्टोअर करतोय. त्याच्यासाठी ना आंबा अजिबात सुद्धा खराब घेऊ नका. आणि ह्या आंब्याचा ना व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा. आंबा चवीला गोड असला पाहिजे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जी पुढे साखर वापरणार आहोत ना त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला अगदी कमी वापरता येईल. तर आता हे दोन्ही आंब्यांचं मी गर काढून घेतलंय या प्लेटमध्ये. आणि आता आपल्याला फक्त नाही याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. तर आता मी इथे छोटं मिक्सरचं भांडं वापरलंय. तुम्ही जर मोठं मिक्सरचं भांडं वापरत असाल ना तर एका ह्याच्यामध्ये सगळं अगदी व्यवस्थित होऊन जाईल. तर आता मला ह्याला ना इथे 2 पार्टमध्ये करून घेतलंय. तर या वाटीमध्ये मी थोडं काढून घेतलंय आणि ह्या दुसऱ्या पार्टमध्ये मी हे सुद्धा करून घेतलेलं आहे. आता या वाटीनेच ना मी मोजण्याचं प्रमाण सांगते तुम्हाला. तर इथे बघा हा बाउल घेतलाय. या वाटीने ना ही 1 वाटी इतका आंब्याचा गर भरलेला आहे. लक्षात घ्या प्रमाण कसं घ्यायचं ते. 1 वाटी इतका आंब्याचा गर घेतलाय. हा सगळा आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात अगदी व्यवस्थित असा. आणि आता ना आपल्याला याच वाटीने मोजून ना आपल्याला साखर वापरायची. तर इथे 1 वाटी आंब्याचा गर होता, तर त्याच्यासाठी ना मी इथे 2 वाटी इतकी साखर वापरलेली. आता तुमचा आंबा किती गोड आहे ना त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथे घेऊ शकताय. थोडंसं जास्त घ्या कमी घ्या त्यानुसार तुम्ही घेऊ शकताय. आता साखर घातली ना की ह्याला ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे ना आपल्याला साखर याच्यामध्ये विरघळवायची नाही आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये ना साखर अगदी तळापासून व्यवस्थित अशी ना मिक्स करून घ्यायची. अगदी आंब्याचा जो गर असतो ना तो साखरेमध्ये विरघळला की पूर्ण असं पातळ होऊन जातो. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स झालं ना की आता याच्यामध्ये ना मी ते फूड कलर घालते. तुम्ही बघू शकताय अगदी 1 चिमूटभर आहे ना एवढाच मी येल्लो फूड कलर इथे वापरलेला आहे. तुम्हाला नसेल वापरायचा, नाही वापरला तरी पण चालेल, काही हरकत नाही आहे. पण याच्याऐवजी जर तुम्हाला इमल्शन वापरायचं असेल ना ते जरी वापरलं तरी पण चालेल. त्याच्यामुळे एकतर फ्लेवरसुद्धा येतो आणि कलरसुद्धा येतो. आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथे फूड कलर वापरला आहे. आणि फूड कलर घातल्यानंतर सुद्धा ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. फूड कलरमध्ये फक्त ह्याला येल्लो असा कलर येतो आपल्या ड्रिंक्सला. जर तुम्हाला नाही वापरायचा ना, नाही वापरलं तरी काही हरकत नाही आहे. आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बघू शकताय. आता फक्त आपल्याला एक इथे काम करायचं आहे. तर आता इथे बघा ह्याला मिक्स करून झालं. तर आता इथे बघा ह्याला आपण एका प्लेटमध्ये सेट करून घेऊया. तर आता एका प्लेटमध्ये नाहीत, मला बऱ्याच प्लेटा लागलेत, मी सांगते तुम्हाला पुढे. फक्त ना आता ह्याला व्यवस्थित असं आपण इथे पसरवून घेणार आहोत. तर लक्षात घ्या आपण जेव्हा ह्याच्यामध्ये बॅटर टाकतो की नाही ते एकदम पूर्ण असं ना पातळ झालं पाहिजे. पूर्ण पातळ पसरवून घ्या. तुम्ही जर ह्याची दाट अशी जर थर लावून घेतला ना तर हे ना सुकण्यासाठी फार वेळ घेईल, खूप जास्त दिवस घेतील. त्याच्यासाठी ना याला जितकं पातळ होईल ना तितकं पातळ तुम्ही ह्याला व्यवस्थित असं पसरवून घ्या. तर मी ना तुम्हाला आता इथे एक प्लेट अशी व्यवस्थित अशी दाखवते. आकाराने थोडीशी पसरट असली पाहिजे आणि मोठ्या असल्या पाहिजेत, जेणेकरून ना तुम्हाला भांडी कमी लागतील. फक्त एवढंच माझं सांगण्याचा हेतू आहे. आणि आता ह्याला व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी ना असं 3 प्लेटमध्ये पसरवून घेतलेलं आहे. ह्या 2 प्लेटी ना माझ्या झालेल्या आहेत. आता माझ्याकडे अशा मोठ्या आकाराने जास्त नाही आहेत म्हणून मी ह्या प्लेटमध्ये ना माझा थोडासा जाड असं थर लागलेला आहे. तुम्ही बघू शकता थोडा जाड थर लावलेला आहे. जाड जर लावला ना तर ह्याला सुकण्यासाठी वेळ जास्त लागतो, फक्त इतकंच. आता याला ना आपल्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाहीये, सावलीमध्ये सुकवून घ्यायचं. जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त लागतात. तर आता याला सुकवण्यासाठी मी काय केलं तुम्हाला सांगते. तर इथे बघा एक प्लेट घेतली, या प्लेटमध्ये पाणी ओतलेलं आहे, त्याच्यावरती एक बाउल ठेवलाय.
दुसऱ्या प्लेटमध्ये पण सेम तसंच त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याच्यात बाउल ठेवलं. एक तर तुम्ही बाउलमध्ये पण पाणी घालू शकता, म्हणजे बाउल असं इकडे तिकडे सरकत नाही त्याच्यासाठी. आणि तिसरी प्लेट पण मी तशीच अरेंज करून घेतलेली आहे. तर हे ना आपल्याला याच्यासाठी करायचं आहे, कारण आता उन्हाळा चालू आहे ना, तर उन्हाळ्यामध्ये ना मुंग्या खूप जास्त बाहेर पडतात. तर मग आपलं हे मिश्रण पूर्ण गोड आहे ना, तर गोड पदार्थाला पटकन मुंग्या लागतात. जर तुम्ही असं केलं ना तर पाण्याच्या संपर्कात पटकन मुंग्या येत नाहीत. त्याच्यासाठी ही अरेंजमेंट मी करून घेतले. खरं तर कैरीची कॅन्डी बनवली होती ना, तेव्हा सुद्धा मी असंच केलेलं आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे शेअर केलं होतं. पण हे प्रत्यक्षात दाखवायला नव्हतं जमलं, म्हणून मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे. आता याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. दररोज व्यवस्थित असं आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे. मोकळ्या हवेखाली, फॅन खाली याला व्यवस्थित सुकवायचं आहे. आणि आता हे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय, एक दिवस उलटून गेला आणि दुसऱ्या दिवशी ह्याला व्यवस्थित असं आपल्याला ह्याला मोकळं करून घ्यायचं आहे. हे ना आपल्याला रोज करायचं आहे बरं का. आज सुकवायला घेतलं, उद्या ह्याला असं मोकळं करून घ्यायचं. मोकळं करून झालं की परत तसंच व्यवस्थित पसरवून घ्यायचं. परत दुसरा दिवस गेला की परत तिसऱ्या दिवशी ह्याला परत व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं, परत सुकवून घ्यायचं. असं जर हे जोपर्यंत व्यवस्थित सुकत नाही आहे ना, ह्याच्यातला जोपर्यंत पाण्याचा अंश निघून जात नाही ना, तोपर्यंत ह्याला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं. तर मला नाही ते एक 3 दिवस लागलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते पुढे व्यवस्थित एकदा. आता हे ना व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आपल्याला. लक्षात घ्या, ह्याला जेव्हा तुम्ही असं काढाल की नाही, तेव्हा काढल्यानंतर सुद्धा नाही याचा आपल्याला इथे पातळच थर लावायचं आहे. अजिबात सुद्धा जाड थर लावू नका. मी दुसरी प्लेट सुद्धा तुम्हाला अगदी तशीच दाखवलेली आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. तर तिन्ही प्लेटला मी व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. रोजच्या रोज ह्याला मी करत होती आणि पूर्ण 3 दिवस झालेले आहेत आणि आज 4था दिवस आहे, तुम्ही बघू शकताय. 4थ्या दिवशी अगदी हे व्यवस्थित असे ना सुकलेले आहेत. अगदी हे जे गोळे तयार झालेत, एकदा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर हे बघा, अगदी ना पूर्ण असं याचं मॉइश्चर जे असते ना ते पूर्ण निघून जातं आणि हे पूर्ण कोरडे कोरडे होतात. तुम्ही हातामध्ये घेऊन यायला असं चुरून जरी बघितलं ना, तरी तुम्हाला समजून येईल की याच्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश सुद्धा राहिलेला नाहीये. अगदी असं आपल्याला याला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं आहे. आता हे चांगले कोरडे असे सुकवून झालेले आहेत. तर आता ना मी ह्यांना 3 प्लेट्स 2 प्लेटमध्येच काढून घेतले. आता एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना अगदी थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये घालून घेऊया. सगळं एकदम जास्त भरू नका, अगदी थोड्या प्रमाणातच याला व्यवस्थित असं ना मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं. आणि आता यालाच आपण ना व्यवस्थित असं फिरवून घेऊ. तर मी याला झाकण लावते आणि पूर्ण ना आपल्याला याची पावडर पेस्ट करायची आहे. रवा जाड वगैरे अजिबात ठेवायचं नाही आहे, पूर्ण पावडर करायची. आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता हे अगदी झाकण पूर्ण खोललं, त्याच्यामुळे धूर असं पटकन बाहेर आलाय. आता हे बघू शकताय, अगदी याची ना पूर्ण अशी पावडर तयार झालेली आहे. अजिबात कुठे रवाळ नाहीये, कुठे जाड नाहीये. जर तुम्हाला तसं वाटलंच ना की हे थोडंसं जाड राहिलंय, कुठेतरी साखर बारीक झाली नाहीये, तर मग ना तुम्ही ह्याला ना असं व्यवस्थित चाळून घ्या. आणि चाळून घेतल्यानंतर तो जो राहिलेला जो चाळ असतो ना, तो परत एकदा मिक्सरला राहिलेल्या मिश्रणासोबत परत फिरवून घ्या. पण तुम्ही ना त्याला व्यवस्थित असं पूर्ण फुल स्पीडला जर केलं ना, तर अगदी पूर्ण बारीक होऊन जाईल. पूर्ण पावडर आपली कशी असते अगदी तसं व्यवस्थित होऊन जाईल. तर आता हे बाकीच्या ज्या 2 प्लेट्स आहेत ना, त्या सुद्धा ना अगदी अशाच आपल्याला पूर्ण व्यवस्थित अगदी बारीक करून घ्यायचे. तर आता हे बघू शकताय, अगदी व्यवस्थित असं बारीक करून झालेलं आहे. आता ही जी पावडर आपण तयार केलेली आहे ना, ती तुम्ही कोणत्याही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकताय, फ्रीजला ठेवू शकताय. फ्रीजच्या बाहेर सुद्धा ना वर्षभर ही पावडर सहज राहते, अजिबात सुद्धा खराब होत नाही. फक्त कोरड्या हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित अशी स्टोअर करून ठेवा. आता याच्यापासून आपण सगळ्यात पहिल्यांदा सरबत कसं बनवायचं ते सांगते. तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला चिल्ड वॉटर घालायचे. खूप थंड असं मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता थंड पाणी घातलं की याच्यामध्ये ना आपल्याला जी आपण तयार केलेली पावडर होती ना ती घालूयात. तर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर थोडेसे अजून घालू शकताय. तर मी इथे अंदाजे ना 2 ते 2.5 चमचे इतकीच मी पावडर याच्यामध्ये घालून घेतले. थोडं गोडाचं प्रमाण कमी वाटलं तर अजून याच्यामध्ये हीच पावडर तुम्ही मिक्स करून घ्या. आणि आता याला ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आपण दुकानातून जे प्रोडक्ट्स वगैरे घेऊन येतो ना, जे ऑलरेडी रेडी झालेले असतात, पावडर शेपमध्ये असतात आणि पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते मँगो ड्रिंक म्हणून पितो, तर ते अगदी पटकन पाण्यामध्ये मिक्स होतात. तर आपण ही घरी रेडीमेड केलेली पावडर आहे, तर ह्याला मिक्स होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. साखर पटकन पाण्यामध्ये विरघळत नाही. तर त्याच्यासाठी ना ह्याला तुम्ही अगदी सतत असं ढवळत राहिला ना, तर ही साखर ना अगदी पटकन अशी पाण्यामध्ये विरघळली जाते आणि हे ना अगदी घट्ट असं मिश्रण तयार होतं. हे बघू शकता, अगदी घट्ट असं मिश्रण तयार होतं. काही सेकंद लागतील तुम्हाला हे फक्त व्यवस्थित असं ढवळण्यासाठी. फक्त व्यवस्थित असायला मिक्स करून घ्या. आणि आता हे बघू शकताय की मिश्रण किती घट्ट असं तयार झालेलं आहे. ही पावडर सुद्धा पूर्ण अशी पाण्यामध्ये विरघळून गेलेली आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार आईस क्यूब घालूयात आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त असा सरबत सुद्धा आपला तयार झालेला आहे. आता आपली सेकंड ड्रिंक बनवूयात. तर मी इथे ना मिक्सरचा जार घेतलेला आहे, जो आपला
ज्यूस बनवण्यासाठी वापरतो ना तो घेतलेला आहे। याच्यामध्ये अंदाजे 2.5 ते 3 स्पून इतकी आपण पावडर घालूयात आणि याच्यामध्ये आता मी दूध घालते, जे मी गरम करून फ्रीजला थंड करून घेतलेलं, 15 ते 20 मिनिटं फ्रीजला ठेवून दिलेलं दूध अंदाजे याच्यामध्ये घालून घ्या। आणि आता याच्यामध्ये मिल्क पावडर घालते, 1 ते 1.5 मोठा चमचा इतकी मिल्क पावडर घालून घेतलेली आणि आता ह्याला आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। आपण इथे मँगो मिल्क शेक बनवतोय, तर आता हे बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती घट्ट तयार झालेलं आहे। आणि आता आपण ह्याला ग्लासमध्ये सर्व करून घेणार आहोत। तर ग्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आवडीनुसार, 1 ते 2 आईस क्यूब याच्यामध्ये घालून घ्या। आणि आता तयार केलेली जी मिल्कशेक होती ती आपण याच्यामध्ये घालूयात। तर याला मी गार्निशिंग करण्यासाठी ना मी इथे मँगोचे थोडेसे पल्प वापरलेत आणि सोबतच आता याच्यामध्ये ना ड्रायफ्रुट्स तुम्ही घालून घेऊ शकता आणि बघू शकता किती सुंदर असं मिल्कशेक सुद्धा तयार झालाय आपला। आता आपण तिसरी ड्रिंक बनवतो जी सगळ्यांच्या आवडीची, मला सुद्धा खूप आवडते, मँगो लस्सी। तर त्याच्यासाठी एक बाउल घेतलाय। आता याच्यामध्ये ना आपल्याला दही घालायचंय, तर अंदाजे मी ना इथे 2 पळी इतकं दही घातलेलं आहे, थोडंसं कमी जास्त पण तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या याच्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे इतके ना आपल्याला याच्यामध्ये जी आपण पावडर बनवून घेतलेली ना ती पावडर आता याच्यामध्ये घालायची आणि आता इथे ना आपल्याला ह्याला मिक्स करायचं। तर इथे बघा मी ना रवीचा वापर केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लस्सी बनवायची असेल ना तर रवीनेच घुसवून घ्यायचं, अजिबात सुद्धा मिक्सरला लावायचं नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मिक्सरला जर लावलं ना तर ते पूर्ण पातळ होऊन जाईल। विस्करने पण तुम्ही एक वेळ करू शकता, विस्करने थोडासा वेळ लागेल, पण रवीने ना याच्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात दह्यामधल्या, अगदी स्मूथ याचं टेक्स्चर तयार होतं। थोडासा वेळ लागेल पण अगदी मस्त तयार होईल। आणि आता हे तुम्ही बघू शकताय की रवीने ह्याला व्यवस्थित असं मी घुसवून घेतलेलं काही सेकंदात आणि हे किती मस्त याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती स्मूथ तयार झालेलं आहे। आता जास्त काही नाही, आता हे आपल्याला तयार झालेली लस्सीच आपल्याला आपल्या ग्लासमध्ये सर्व करायची आणि तुम्ही चमच्याने सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं किती स्मूथ आहे। आता याला आपण ग्लासमध्ये सर्व करूयात। तर आता ग्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे आईस क्यूब घालूयात आणि आता तयार केलेली लस्सी घालूयात। गार्निशिंगसाठी ना मी याच्यावरती मँगोचे पल्प घातलेत आणि सोबतच आता याच्यावरती ना आपल्याला आपण जे दही घेतलेलं ना त्यातलं अगदी थोडंसं दही याच्यावरती घालून घ्यायचं आणि आता बघू शकताय आपली मँगो लस्सी सुद्धा तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असला तर एक लाईक करा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही मँगो पावडर एकदा करून बघा। चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।